पिंपरीतील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूमागील भीषण वास्तव आता समोर आलं आहे। वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली। तिथे त्यांनी विचारलं, आमच्या मुलीला काय झालं? त्यावर त्यांच्या जावयानं थेट उत्तर दिलं, तुझ्या पोरीला मारून टाकलं। हे ऐकून वैष्णवीच्या घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। वैष्णवी आणि तिच्या नवऱ्याचं वैवाहिक जीवन सुरुवातीपासूनच वादग्रस्त होतं। सतत भांडणं, कटकटी सुरूच होत्या। तिच्या सासूने तिला सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरं जावं लागलं। सासरच्या लोकांनी तिला अनेक वेळा मारहाण करून माहेरी पाठवलं आणि पैशांची मागणी केली। वैष्णवीच्या वडिलांनी मुलीच्या भल्यासाठी अनेकदा तडजोड केली। त्रास नको म्हणून त्यांनी सुरुवातीच्या मागण्या भागवून दिल्या, मात्र जेव्हा मागणी 2 कोटी रुपयाची होती तेव्हा त्यांनी नकार दिला। त्यानंतर वैष्णवीवरती होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ झाली। असं सांगताना तिचे वडील अश्रू नियंत्रणात ठेवू शकले नाहीत। 16 मे रोजी तिच्या पतीचा फोन आला, तुमच्या पोरीला घेऊन जा। नंतर काय घडलं हे जाणून घेण्यासाठी कुटुंबियांनी संपर्क साधला, पण सासरच्या कुणीही फोन घेतला नाही। दुपारी 4:30 वाजता तिच्या नवऱ्याने पुन्हा फोन केला आणि सांगितलं, वैष्णवीने गळफास घेतलाय, तुम्ही चेलाराम हॉस्पिटल बावधनमध्ये या। हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर वैष्णवी बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडलेली दिसली। तिचे वडील आणि काका उत्तम भैरट यांनी डॉक्टरांशी संवाद साधला। डॉक्टरांनी सांगितलं, ती उपचार सुरू होण्याआधीच मरण पावली आहे आणि तिच्या शरीरावरती मारहाणीच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत। हे ऐकून कुटुंब हादरून गेलं। जेव्हा त्यांनी तिचं शव पाहिलं तेव्हा तिच्या दोन्ही हातांवर, मांडीवर, पायावर, पाठीवर आणि डोक्यावरती जखमा दिसून आल्या। गळ्याजवळ लालसर व्रण आढळले। शशांक आणि त्याचे वडील राजेंद्र हगवणे यांना या जखमांबद्दल विचारलं असता त्यांनी थेट उत्तर दिलं, तुला आधीच सांगितलं होतं, आम्हाला पैसे पाहिजेत। तुझ्या पोरीला आम्ही फुकट ठेवणार होतो का? म्हणूनच संपवलं तिला। या उत्तरांनी वैष्णवीच्या वडिलांच्या काळजात चर झालं। त्यांच्या तक्रारीनुसार वैष्णवीवर लग्नानंतर सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ केला, तिच्यावरती क्रूर वागणूक दिली गेली आणि अखेरीस तिचा खून करण्यात आला। चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना तुम्हाला कशी वाटली आणि याबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका। त्याबरोबरच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका। धन्यवाद।